नमस्कार मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या पॅकेजच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही 2 दिवसापूर्वी जमा झालेली आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल, ज्या अर्थी 2024चा जो काही पीक विमा असेल तो मिळाला होता आणि त्याच पद्धतीने परत शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2025 ला सुद्धा रक्कम भरून पीक विमा भरला होता। मग अशा पीक विमा भरलेल्या रक्कमेचं काय होणार? शेतकऱ्यांना 2025 चा पीक विमा मिळणार का? मिळणार तर किती मिळणार? राज्य सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं 17,000 रुपये प्रति हेक्टरी, तर जास्तीत जास्त 50,000 रुपये या अनुदानाचं या पीक विम्याचं काय होणार? कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा हा मिळू शकतो या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, राज्य सरकारने 31 जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आणि त्याचबरोबर रब्बीच्या अनुदानासाठी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्याचबरोबर जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं, शेतामधली माती वाहून गेली होती, जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्याचबरोबर जीवितहानी झाली होती, अशा पद्धतीने जे काही पॅकेज जाहीर झालं होतं त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे 2025च्या पीक विम्याची। रब्बीचा पीक विमा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि सोयाबीनचा यामध्ये मुख्यतः जास्त भरणा आहे। त्याचबरोबर तुरीचा असेल, उडीद असेल, मुगाचा असेल, अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। आता नेमका हा पीक विमा कशा पद्धतीने वाटप केला जातो? कारण तर ज्या अर्थी निकष काढण्यात आलेले आहेत, अटी काढण्यात आलेले आहेत, त्या पद्धतीने जे काही उंबरवटा उत्पन्न असेल त्या आधारे आपल्याला शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। आता समजून घ्या, 31 जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये जे काही 2 ते 3 वर्ष होते मागचे, त्या 3 वर्षाचा जो काही आराखडा असेल, जी काही माहिती असेल, मागच्या वर्षीचं जे काही उंबरवटा उत्पन्न असेल त्या आधारे या वर्षीचं उत्पन्न कसे येते आणि त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यात त्या उंबरवटा उत्पन्नाच्या आधारे कोणत्या प्रमाणे म्हणजे किती टक्केवारी त्या जिल्ह्यात येते, त्या मंडळाची टक्केवारी किती होते आणि सरासरीचा जो काही आता ॲव्हरेज निघलेला होता, जे काही पीक विमा कंपनीने पाहणी केली होती, जे काही निकष लावण्यात आले होते त्याप्रमाणे कुठेतरी 2 हेक्टरचा एका हेक्टरमध्ये 2 क्विंटल किंवा 4 क्विंटल अशा पद्धतीचा पीक विमा जी काही अनिवार्य असेल ती आली होती आणि त्याच अर्थी जो काही पीक विमा असेल 31 जिल्ह्यात हा मिळण्याची दाट शक्यता आहे। तशा पद्धतीचे मार्ग सुद्धा मोकळे होणार आहेत। या पद्धतीने जे काही उडीद मूग असेल त्याची माहिती आता 15 नोव्हेंबर पासून दिली जाईल। त्यानंतर कापूस असेल, या कापसाची सुद्धा माहिती दिली जाईल, ते उंबरवटा उत्पन्न आणि त्याची सरासरी काढल्या जाईल आणि त्याचबरोबर कापूस असेल, या सोयाबीन असेल, या सोयाबीनची सुद्धा माहिती दिली जाईल। जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जी काही पाहणी झाली होती त्याच्या अनुसाराने जी काही आता माहिती असेल ती जिल्हाधिकाऱ्याला दिली जाईल आणि जे काही राज्य सरकारने सांगितलं की कमीत कमी जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल, पीक विम्याची रक्कम असेल, ती प्रति हेक्टरी 17,000 रुपये, म्हणजे आपल्या जर पॉलिसीवरती 60,000 रुपये 17,000 रुपये क्लेम असेल आणि जी काही 100% नुकसान झालेलं असेल, जर आपल्या 50 किंवा 60 हजाराचं उत्पन्न त्या ठिकाणी दिसत असेल, आपल्याला मिळणारी रक्कम असेल, तर त्या शेतकऱ्यांना 17,000 रुपयाचं अनुदान दिलं जाऊ शकते। आणि कुठे एखाद्या शेतकऱ्यांचं जर 80-90% किंवा 100%चं अधिकचं नुकसान असेल, जी काही अनिवार्य निघालेली असेल, त्याप्रमाणे जर आपलं नुकसान 60 किंवा 70% दाखवलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते। 31 जिल्ह्यात या पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकतं, परंतु तो अहवाल कशा पद्धतीने सादर केला जातो, कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीची मंडळाची अनिवार्य येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? पीक विमा नेमका कधी वाटप केला जाईल, या संदर्भात नेमकी माहिती कशी असणार आहे, नक्कीच कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।